शुभू मी निघते. हा कुठे गेला? सुमन शुभंकरला हॉस्पिटलमध्ये असताना उगाचच फोन करणार नाही. नक्कीच हा बयोचा फोन असतो. कारण सांगायला फोन करतेस का बयो? आता मी शुभंकर पर्यंत घरातल्या कोणाचाच फोन पोहोचू देणार. बाबा फोन का उचलत नाहीये? कामात असतील कदाचित. गौतमी, तू काय करतेस इथे? अरे मी तुलाच भेटायला आले होते. तू मगाशी अपसेट दिसलास ना. आली का बयो परत? नाही. बयो तिच्या बाबांना घेऊन खूप इमोशनल झाली. शेवटी सख्खे बाबा आहेत ना ते तिचे. रक्ताचं नातं आहे. बघ ना, आता सुद्धा तिची सगळी कामं सगळे पेशंट सोडून गेली बिचारी त्यांच्याकडून. गौतमी, मला इथे जरा काम आहे. तू हो, मी निघतच होते. अरे म्हटलं इराला सोबत घेऊन जावं, पण इरा ती म्हणाली ती थांबून बयोची पेंडिंग कामं करणार आहे. किती समजूतदार झाली ना आपली इरा. डॉक्टर होणार आहे म्हटल्यानंतर जबाबदारी बरोबर कळते तिला. एनिवेज मी निघते. बाय. The subscriber is currently switched off. काय झाले बरोबर? त्या सुनीलच्या येण्याने इतकी बेजबाबदार कशी काय झाली? नाही वयो मागा सोडून जाऊ नको ग. कसा तरी होता आई बघ मध्येच कळली. हो तुमका औषध दिलंय ना मग बरा वाटेल. माका हॉस्पिटलला जाऊ खोयाव. काम राहिली आहेत. हो कामा होत राहतली गो. पण बापूस एकदा गेलो ना तर परत नाही यायचं गो. म्हणून सांगते थांबायचं. खरा सांगू, तूच माझं औषध गो. तूच माझं औषध. अरे दादा असा काय करतस? तुझं चिडू तुका सोडून जाता का काही? आणि हात किती धरून बसलास तिचा? तर काय पळून जाणारा? तुका बरा नसताना ती खय जातली. खय जाऊची नाही ती. हे माका माहित हा. माझी लेक मागा खाई पण सोडून जाऊची नाही. पण तरी ती माझ्या जवळ वैर आहे. असं वाटतं ना की ती जर माझ्या जवळ नसले तर लगेच जीव जातलो माझं. असं वाटतं मागा. हो असं नका ना बोलू. तुमका काहीच झालेलं नाही. सगळं नॉर्मल आहे. दारूची नशा ना म्हणून तुमका असं वाटतं. तो माहिती आहे मागा सगळा गो. पण या कसं जरी होता ना म्हणून मी घाबरते. हे बघ तू माझ्याजवळ बस. वय तर मी दारू सोडून उद्यापासून. लांब नको जाऊ गो. लांब नको जाऊ. ऐकशील नको माझा? बाबांका न सांगता मी हॉस्पिटल मधून इले. त्यांका कळवायला तर हवं. काय करू? काका तुमचा फोन देता काय? किती गो बयो माझा फोन तुका होया? ता विशाल सरांका फोन करायचा आहे. द्या ना प्लीज. हा हा देते. हा
कसं वाटतंय आता? व्हेरी गुड. संध्याकाळी तुम्हाला डिस्चार्ज देऊ. सिस्टर प्रोसेस करा. हॅलो. हॅलो विशाल सर, मी बोलते बयो. हा सरस्वती बोल. हा कुठला नंबर आहे? तर माझा फोन बंद पडला ना, म्हणून रमाकांत काकांच्या फोनवरून तुमका फोन केला. ओके बोल ना. माझा एक निरोप बाबांका द्याल काय? मी अर्जंट मध्ये घरी येलय, तर थंय खूप कामं राहिली आहेत, पण तुम्ही एवढा निरोप द्याल? काय ग, सगळं ठीक आहे ना? होय सगळं ठीक आहे. मी तुमका नंतर सांगते. तुम्ही फक्त बाबांका सांगा ना तेवढा. ओके मी सांगतो बाबांना. थँक्यू सर. बाय. बघलस माझ्या पोरीची माया बघलस. हो नाही, मी केस हिस्ट्री चेक केली आहे. तुम्ही जेव्हा केव्हा ऍडमिट कराल ना पेशंटला, तेव्हा आपण त्याच्यावर करूया. सर आत येऊ? हो हो, हा एकदा ऍडमिट केलं पेशंट किंवा बोलू त्याला. येस मंडे चालेल. येस थँक्यू. बोल. सर वॉर्ड नंबर 4 मधल्या पेशंट्सना इंजेक्शन्स द्यायचे आहेत आणि चेकअप करायचं. तर तुम्ही कोणाला सांगितलंय की मी करू? तुला कोणी सांगितलं? मला सरस्वतीचा फोन आला होता, तिने सांगितलं. बयोने तुला कॉल केला होता? हो. काय झालं सर? काही झालंय का? नाही काही नाही. बयोने साधा माझा फोन पण नाही उचलला. तिने विशालला का फोन केला असेल? काही झालं तरी इतकी वर्ष ती पहिला फोन मला करायची. भाऊजी फायनली शुभंकर बयोवर चिडला. आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. वहिनीनो लिहून घ्यावा माझ्याकडनं. रागाची ही ठिणगी मोठो भडको उडवतली. मला एक कळत नाही, बयोला तुम्ही शेवटपर्यंत बाहेर पडू दिलं नाही. कसं काय जमवलं? वहिनीनो ही कमाल ना त्या पावल्याच्या. काय अभिनय केल्यात, काय डोळ्यात पाणी आणू आणू रडल्यान रडल्यान. त्याचा रडो बघून त्या बयो खसून जाऊकच जमला नाही. चांगलंय चांगलंय, पण त्याला जास्त डोक्यावर बसू देऊ नका. वहिनीनो तुम्ही काळजीच करू नका. उलटा होतला. सुनील त्या बयोच्या डोक्यावर बसलेलो हा. मी सांगते ना तुमका, त्या बयोकना या सुनील प्रकरण जाम कठीण जाणार. जाम. चारी बयो. आता तर मी वाट बघतीये शुभंकर येण्याची. एकदा का तो आला की मोठा तमाशा होणार आहे घरात. शुभंकर वर्सेस बयो. येतोय येतोय येतोय. आपल्या आवडत्या पिक्चरची सुरुवात होणार आहे आणि बिगिनिंग मिस नाही करायची आपल्याला. तुम्ही जा पटकन, जा आतमध्ये जाऊन त्या सुनीलला सांगा क्लायमॅक्स तगडा झाला पाहिजे. आता जाते त्या का सांगतय पिक्चर सुरू होणारा अशी तोडमतोड ऍक्टिंग करणार की पब्लिकनी शिट्ट्या मारल्या पाहिजेत. चला 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 येते येते येते. शुभंकर आणि बयो मध्ये आता दुरावा येणार. वा गौतमी, कसं काय जमतो बरं तुला? तुमका काय वया काय? नाही.
कसं काय आला एवढ्या लवकर? बरं नाही वाटत आहे का तुला? माझी कामं आटोपली म्हणून लवकर आलो. सुमन, पाणी घेऊन ये. दादा, काय झाला? आज लवकर इलस? अरे दादा लवकर येलो. काय चाललंय तुमचं? माझ्याच घरात मी लवकर पण नाही येऊ शकत का? नाही, तू शांत राह. मी काय म्हणतोय, तू फ्रेश हो आणि त्या सुनीलला काय झाला आता बघशील काय जरा? बयो केव्हापासून ना त्याच्या जवळच बसून असा. मग ती आहे ना तिथे, तिला कळतं ना सगळ्यातलं सगळं. मग ती बघेल काय? त्याने दारू पिऊन यायचं आणि मी त्याला तपासत बसायचं एवढंच काम राहिलंय का आता मला? भयो तू बस आहेस, बस. तुमका काय वया काय? तू बस मग सांगते. भयो मका नवीन औषध सापडला गो. नवीन औषध? तू मका बाबा म्हणून हाक मार. मग बघ माझा दुखणा कसा पळून जात आता. एकदा मगा बाबा म्हणून हाक मारू. अहो तुम्ही रडा नको. तुमच्या डोळ्यात पाणी इला ना मका नाही आवडत. अगो हे दुःखाचे अश्रू नाही, हे आठवणींचे अश्रू. भारतीची आठवली गो आणि एकटा एकटा वाटला माका. एकदा मागा बाबा म्हणून हाक मारलंस ना मग हे एकटेपणा दूर पळान जाईल. लहान असताना बाबा 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 म्हणून मका मिठी मारायची, विसरलं. एकदा एकदा बाबा म्हणून हाक मार. एकदा म्हणून मागा बाबा म्हण नको. एकदा माका माहिती आहे मी बऱ्याच वर्षांनी तुझ्या जवळ येलय. तू माका सोडून खय पण जाणार नाही ह्या पण माका माहिती आहे पक्का. तरी एकदा माका बाबा म्हणून हाक मार. एकदा अगो माझे कान आसुसलेले असत तुझी हाक ऐकू बाबा. बाबा बघा तू बाबा बोलला. डॉक्टरांना बघा बाबा बोलली परत. बघा लय आनंद झालो. माझी लेक बघा बाबा म्हणून हाक मारत. ऐकलास ना माझ्या बहीण बघा बाबा म्हणून हाक मारल्या. बाबा मी हा बोल बोल पुरी बोल. ऐकताच ना तुम्ही, ऐकताच ना बाबा बाबा. बघा एवढा आनंद झालो ना काय सांगू तुमका. गेले. गो गो बरं जाऊ नकोस बसायचं. मी इलाय माका जाऊ खोया. अगो तू गेलंस आणि अचानक माझा प्राण गेलो म्हणजे. असं काय नाही होऊचा. नको नको गो माका सोडून जाऊ नको. जाऊ नको.
तीर एकदम निशाण्यावर लागलेला दिसतोय. शुभंकरचं मन आतून कळवळत असेल. त्याचं मन कळवळत नसतं लो वहिनी. त्याचं मन ना आक्रोश करत असतो लो. आक्रोश. दादा हे काय झाला? तू त्या सुनीलला चेक करू गेलो होतं ना, त्या सुनीलने काय गडबड केला ना काय थय? आता सांग ना काय झाला. आज माझी बयो त्या सुनीलला बाबा म्हणाली. आता मी समजू शकते तुका किती त्रास होत असत, तुझ्या मनात किती वाईट वाटत असत. तसं नाही ग. ती त्याला बाबा म्हणाली यापेक्षा मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तो सुनील तिला तिच्या स्वप्नांपासून दूर नेतो. तिचा संपूर्ण फोकस त्याच्यावरच आहे. बयोच्या लहानपणापासून भारती आणि बयोने पाहिलेलं तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अर्धवट नाही राहणार ना. नाही दादा, आजपर्यंत इतक्या संकटातून वाट काढत ती इथपर्यंत पोहोचली. अगं पण यावेळी संकट म्हणून तिचा बाप उभा आहे. पण तरीही आपली बहीण तिचा स्वप्न पूर्ण करीतच. विश्वास ठेव तिच्यावर. कसा विश्वास ठेवू मी? आज हॉस्पिटल मधली सगळी कामं अर्धवट ठेवून ती त्या सुनील बरोबर निघून आली. हा हलगर्जीपणा नाहीये का? हॉस्पिटलमध्ये गरजू पेशंटना तिची गरज आहे, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण दादा, भारती बहिणीने पाहिलेल्या स्वप्नांकडे ती अशी दुर्लक्ष नाही करते का? माहित अगदी 5-6 वर्षाची होती तेव्हा गावातलो डॉक्टर पण ना आठवड्यातनं एकदा उगवता. आज पण नाही काही गेलो काय माहिती. मी काय म्हणतोय, देवगडाच्या डॉक्टरकडे जाऊया काय? नको नको सुमनताई, मी ना आत्ता असो घरातलं काढू घेऊन बघते. त्यातनं नाही बरं वाटलं ना तर मग विचार करू. चालत. आई तुका बरं नाही वाटत ना? थांब मी चेक करते. ये हई बस आणि चेक कर. आई मी डॉक्टर झाले. मी तुका चेक करू? श्वास घ्या, जीभ दाखव, डोळे बघू. आई तुका काय झालंय? ताप इलो गो. आई मी तुका औषध देतलं, त्याच्याने तुला बरं वाटतला. हो माझी गुणाची बोय. आई मी मोठे झाले की डॉक्टर होतले आणि गावातल्या लोकांची सेवा करतले. हो बय, काय करून मी तुका शिकवते आणि डॉक्टर बनवते. त्या छोट्याशा बयोच्या डोळ्यातली स्वप्न भारती बहिणीने तेव्हा वाचली होती. पण तिला तिच्या स्वप्नापेक्षा सुनील जास्त महत्वाचं वाटतं. तूच सांग मी आता काय करू? तुम्ही आराम करा, मी लगेच येईल. गो भयो, तू काही लांब नको जाऊस गो. तू ना माझ्याशी डोळ्यासमोर राहा. मी हयाचा खय नाही जाता. हा इलय, लगेच इलय. लवकर या. तू जवळ नसलंस की माझा जीव असा कासावीस होता गो. जा. होय लवकर या. इले वाडीत ठेवली नाही तर कावळे इले काव काव करत. ये गबे, सांगितलेलं काम केलंस का? केलंय म्हणजे भयोन माका बाबा म्हणान हाक मारल्या. आणि त्या पण शुभंकरच्या समोर. काय सांगतास काय? मगे आणि शुभंकरची रिॲक्शन काय होती? 12 वाजले होते थोबड्यात. मस्त, हे काम भारी केलंस तू. आता आपण करतोच. नवीन काहीतरी सांगा. तिला मोठं नवीनच सांगायला आलो. आता शुभंकरच्या छाताडात एक बाण तर मारलास,
बयो आता शुभंकर जवळच गेली असेल समजवायला. आता तुला दुसरा बाण मारायचा आहे. टेन्शन नॉट. दुसरो बाण अगदी खोलवर रुतलो आणि शुभंकर रक्तबंबाळ होणार. दादा, म्हणून मी तुका सांगत होते, बयोग सुनील बद्दल सगळा खरा खरा सांगून टाकूया. सुमन, मी तुला एकदा सांगितलंय ना, या विषयावर नाही बोलायचंय मला. अरे पण तू, माका बोलायचंय तुमच्या वांगडा. आता नको, नंतर बोलू आपण. माझं ऐकान तर घ्या ना. दादा, ती काय म्हणतात ऐकून तर घे. काय वेगळं सांगणार आहेस तू? मला न सांगता पेशंट्सना सोडून तू निघून गेलीस, हेच ना? निघून गेले, पण नेमकं काय घडलं ता तरी ऐकान घ्या. ते हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन इलेले, नेमकं कसली शुद्ध नव्हती. हॉस्पिटलमध्ये काय गोंधळ नको म्हणून मी त्यांना बाहेर घेऊन गेले. बाहेर त्यांची अशी अवस्था होती की त्यांना चालता पण येत नव्हता, उभं राहता येत नव्हतं. म्हणून मग माका त्यांना घेऊन घरी यावं लागलं. आणि ह इल्यावरती इथेच थांबली ड्युटी सोडून. मी निघतच होते, पण त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते माका जाऊच देत नव्हते. मी तुमका फोन पण केला. काहीही असलं तरी डॉक्टरने जबाबदारीने वागायला हवं ना. तू हॉस्पिटलची कामं सोडून वैयक्तिक कामांच्या मागे कशी काय धावू शकते? आणि किमान मला इन्फॉर्म तर करायचं. हो, पण मी तुमका आत्तेच्या फोनवरून फोन पण केला. तुम्ही फोन उचललाय म्हणून या सगळा गैरसमज झाला. अयो, मला अजिबात फोन आलेला नाहीये ना, तुझ्या ना सुमनच्या फोनवरून. तू गस्त सुनीलला पाठीशी घालण्यासाठी माझ्याशी खोटं बोलू नको. दादा, तिने फोन केला नव्हतो. सुमन, तू गप्प बस. उगाच तिची बाजू घेऊ नकोस. आज तिने केलेल्या चुकीसाठी तिला कोणी वाचवू नाही शकत. बयो, तुझ्या डोळ्यात पाणी? त्या डॉक्टरांमुळे येला ना? हो डॉक्टर, माझ्या बयोच्या डोळ्यात पाणी कसा येला? तुम्ही काय केलास? नाही, तसा काहीच नाही. हा, माझीच चूक. मीच त्यांना सांगून नव्हते इले ना, म्हणून मी माफी मागू केली होती. तुम्ही हय कशा केलात? हो, कशाक म्हणजे? मका माहित होता तू मका हैसर घेऊन येलस ना, म्हणून या डॉक्टरांका वाईट वाटला. ते तुका ओरडणार हे का माहित होता, म्हणून हैसर इलय मी. अहो, तसा काहीच नाही. हा, माझाच चुकला. मी त्यांना सांगून नव्हते इले ना, म्हणून माफी मागू केलेलं. चूक तुझी कशी? हा, तू मका हैसर घेऊन इलस, मका बरा नव्हता म्हणून इलस ना. अगो, मी पेशंट असे ना तुझो, आणि जन्मदातो बाप पण. तुझं कर्तव्य केलास गो तू, मग ह्यांची माफी किती मागतस? खरं तर ह्यांनी तुझी माफी मागू होई. हा, आणि डॉक्टर माझी बयो ना, ही खरी डॉक्टर. हा, तुम्ही नाही. मागा हिची माफी मागा.
हे सुनील काय करतो हा? काय करत होतास हा मागे काय करत होतास बोल गीता मारताच मागा बयो सगळं नाटक करतोय बोल काय मी नाटक करते मी कुठे काय केलंय फक्त बयोग माफी मागा एवढंच सांगितलं आणखीन काय गो भयो बघ दादा दादा सोडते का सोडा त्यांका बघलास ना कसे दादा गो दादा बयो बघलास ना गो माझी काय चूक आहे यात हा मी माझ्या पोरीची बाजू मांडत होतोय माझ्या अंगावर इले कॉलर धरल्याने माझी माझी काय चूक होती काय सांग मला कसे वागतात हे गो हा? काय मी वाकडा केला यांचा दादा दादा हा माणूस ना कोण समजतो कोण हा स्वतःला दादा तू कित्याक राग डोक्यात घालून घेतोस तू का राग योग होय ना म्हणूनच तू असं वागता तो कळत नाही काय त्याला वागू दे ना मला कळते तो मुद्दाम करतोय ते पण बयोला नको का कळायला तिला तिची प्रायोरिटी काय आहे हे समजायला नको का बाबा काय रे काय झालं काही नाही बाबा काय झालं काय झालं आत्या त्या बयोचे बाबा काही बोलले का अरे कोणीतरी सांगा काय झालंय काही नाही झालेलं जा जाऊन फ्रेश व्हा अरे बाबा आम्ही पण मोठे झालोत आता घरात काय चाललंय कळायला हवं ना नाही नाही मी काय माझ्या लेखिक बोलतास तिची काय चूक नसताना लक्षात ठेवा आता तिचो बाप इलोय खरो बाप तुम्ही चला तुम्ही वर चला आराम करा हे काय बोलले यांना तर मी हिरा थांब कुठे चाललीस तू काय गुंड आहेस आणि घरातल्या सगळ्या गोष्टी समजण्याची तुम्हाला काही गरज नाहीये आपल्या प्रायोरिटीज काय ना याच्याकडे लक्ष द्या निदान तुम्ही तरी डॉक्टर होण्यावर लक्ष केंद्रित करा जा फ्रेश व्हा आणि अभ्यासाला बसा चला तुम्ही उद्या खैरवला अजून सांगितलेलं काम करेल ना करतले आले का बघा इले चला तुम्ही कशात थाईलात बसा आराम करा काय झालं नाही गो मग नाही पटलं डॉक्टर तुका ओरडले काय पटलंच नाही मग चूक पण तर माझीच होती ना म्हणा तुझ्या डोळ्यात पाणी येईल मग कसं तरीच होता गो तुझ्या डोळ्यात पाणी तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ मला ना कळतच नाहीये शुभंकर असा का वागतो असा आधी कधीच नाही वागला तो होईता वहिनीनो खराच हा पण ना माझो दादा असं नव्हतो कधी बयो तू पण शुभंकरला ओळखतेस ना इतकी वर्ष अगं तो असा वागू शकतो का त्या दिवशीची मारामारी आठवते शुभंकर कधी मारामारी करेल असं वाटलं होतं का
आता पण माझी कॉलर धरले नाही त्यांनी, माहितीये परत. बघ हे बघ, मला तरी असं वाटतं की तुझे बाबा इथे सेफ नाही. तू त्यांना घेऊन दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. हा